नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत। कारण लाडक्या बहिणींना आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, तर ते लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। सरकार लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये पाठवणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घ्यायचा असेल किंवा लाभ घेत असाल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांना 7 हप्त्याचे पैसे अगोदरच मिळाले आहेत। जानेवारीपर्यंतचे पैसे आहेत ते मिळाले आहेत, 10,000 पेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत। आता प्रतीक्षा आहे ते 8व्या हप्त्याची। 8वा हप्ता कधी येणार तर फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, तर प्रतीक्षा आहे 8व्या हप्त्याची। 1500 रुपये मिळणार आहे। 2100 रुपये कधी तर आता ते मार्चमध्ये निर्णय घेतला जाणार आहे, हे सुद्धा माहिती समोर आली आहे। तर साम या न्यूजपेपरमध्ये आले आहे, तुम्ही पाहू शकता। लाडकी बहीण योजना 20 दिवसात लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता, अशी माहिती समोर आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आहे ती समोर आली आहे। तर या संदर्भात माहिती दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ती आता कधी सुरू केली? जूनमध्ये त्याचे सर्व डिसिजन्स घेतले होते व जुलैपासून तुम्हाला फॉर्म सुद्धा भरण्यात आले व त्याचे पैसे सुद्धा देण्यात आले। 20 दिवसात आता पैसे येऊ शकतात। कारण हे कशावरून सांगितलेलं आहे, कारण जानेवारी महिन्यात सुद्धा इथे 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार असे अदिती तटकरे ताईंनी स्पष्टपणे सांगितलं होता। फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आहेत, तर इथे कमीत कमी 20 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतात, हे सुद्धा माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिला फेब्रुवारी महिन्यात हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही, परंतु या महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही कदाचित हप्ता येऊ शकतो असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे 20 दिवसांमध्ये कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 28 दिवसांचा फेब्रुवारी महिना आहे, तर 20 तारखेपर्यंत महिलांना पैसे येऊ शकतात व फेब्रुवारी एंडपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये देऊ शकतात, अशी सुद्धा माहिती आलेली आहे। पण इथे काही महिला अपात्र आहेत, त्यामध्ये निकषांमध्ये बसत नाही, त्यांनी सुद्धा अर्ज केले आहेत। तर काही महिला निकषांमध्ये बसत नाही म्हणजे काय? तुमच्याकडे जर 4 व्हीलर आहे, तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तुम्ही जर महाराष्ट्र राज्यात नसून दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला असेल तर तुम्हाला इथे कोणतेही 8वा हप्ता मिळणार नाही, याचा तुम्ही नोंद घ्यावी। आता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी हे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, पण तुम्ही जर नोकरी करताय, तुम्ही पगार घेताय आणि तरी सुद्धा तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर मिळणार नाही। ज्या बहिणी गरीब आहेत किंवा धुणे भांडी करताय किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचे काही दुसरे मार्ग नाही, तर तुम्हाला नक्कीच इथे पैसे मिळणार नाही। त्यामुळे महिलांनो, लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही जर अपात्र आहे तरी सुद्धा इथे पैसे मागत आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे पैसे मिळणार नाही किंवा सरकार मदत करणार नाही, अशी माहिती समोर आलेली आहे। व इथे तुमचे पैसे सुद्धा म्हणजे आतापर्यंत जे हप्ते मिळाले आहेत त्याचे पैसे सुद्धा सरकार वापस घेणार नाही। पण आता जर तुम्ही निकषांमध्ये बसत नाही, हे जर पडताळणीमध्ये लक्षात आलं तर कारवाई सुद्धा होऊ शकते, असे सरकारने सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की 8वा हप्ता लवकरच लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। 1500 रुपये जमा होणार आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत कदाचित हे पैसे जमा होऊ शकतात व फेब्रुवारी एंडपर्यंत ज्या लाडक्या बहिणी, जे पात्र बहिणी आहेत, त्यांच्या पूर्ण खात्यामध्ये पैसे इथे दिले जाऊ शकतात। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। धन्यवाद। योजना जर घेतलीत तर त्याचा सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं। तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतलीत तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं, कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत। तसंच सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते। ही रुटीन प्रोसिजर आहे, ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये। योजना नवीन असल्यामुळे, हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय। आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं, ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही। आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत, पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे। आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना
किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये, तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला. पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये. आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही